म्हाडाचे रहिवासी 15 वर्षांनंतरही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडाचे रहिवासी 15 वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडाचे रहिवासी 15 वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. विकासक अजूनही या रहिवाशांना तारखाच देत आहेत. 24 जानेवारी 2025ला पुन्हा विकासक यांच्याबरोबर कमिटीची मीटिंग झाली. त्यात बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोमात सुरू होईल असे विकासकाने सांगितले. त्यानंतर 23 फेब्रुवारीला सुद्धा विकासक यांची कमिटी बरोबर पुन्हा चर्चा झाली. त्यावेळी सुद्धा या विकासकाने रहिवाशांना सांगितले की मार्च संपेपर्यंत कामाला जोरात सुरुवात होईल असे सांगितले. गेल्या 15 वर्षापासून विकासक या रहिवाशांना फक्त तारखा देत आहे. त्यात या महाराष्ट्र नगरमधील जवळपास 50 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तर काही रहिवाशी ज्येष्ठ नागरिक आहेत. अशातच आपल्या हक्काचं घर मिळावं या प्रतीक्षेत हे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. काही जण भाड्याने ठाण्याच्या बाहेर राहत असून त्यांना येण्या जाण्याचा खर्च तसेच औषधांचा खर्चही परवडत नाही. एकंदरीत या रहिवाशांचे जीव आता मेटाकुटीला आलेला आहे आणि आज या सर्व रहिवाशांचा बांध फुटला असून त्यांनी आपली कैफियत समाज माध्यमांसमोर मांडली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे, ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, माजी नगरसेविका सौ स्नेहाताई रमेश आमरे, महाराष्ट्र नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आम्हाला घर भाडं नको, पण आमचं हक्काचं घर आम्हाला द्या, हीच मागणी या रहिवाशांनी केली आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर आमरण उपोषण सुद्धा करू असा इशारा देखील रहिवाशांनी दिला आहे. महाराष्ट्र नगर ठाणे येथील सर्व रहिवासी आपल्या समस्या घेऊन इथे एकत्र आलेले आहेत. आज हा शांततेचा मोर्चा इकडे सर्वांनी मिळून करण्याचं ठरवलेलं आहे. कारण हा प्रकल्प परांजपे स्कीम्स यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे. 10 ते 15 वर्ष झाली या प्रोजेक्टला सुरू करून. मात्र हा प्रोजेक्ट इतक्या धीम्या गतीने सुरू आहे की लोक परेशान झालेले आहेत. लोकांना वेळेवर जे ॲग्रीमेंट ठरवलेलं आहे त्याप्रमाणे बिल्डर विकासक काम करत नाही. त्यामुळं गरीब इथे राहणारी सर्वसामान्य रहिवासी अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत. कारण 2010 साली जिथं ॲग्रीमेंट झालं त्यानुसार इथे 10-12 हजार रुपयाचं भाडं ठरलं होतं आणि ते अजूनही तेच भाडं, ते पण अवेळी भाडं देण्यात येतं. आणि मग असं काही लोकांनी एकत्रित येण्याचा निर्णय केल्यानंतर भाडं आणि इतर ॲक्टिव्हिटी सुरू होतात. त्यांचे जबाबदार अधिकारी कोणी ऑफिसला नसतात. त्यानंतर मध्ये कोविड आला. कोविडमध्ये पण कोविडचं कारण सांगून काम बंद ठेवण्यात आलं आणि आता मात्र लोकांचा संयम सुटलेला आहे. त्यामुळं विकासकांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन हे काम पुढं करावं एवढीच माफक अपेक्षा आहे. कारण अतिशय गरीब लोक आहेत. या कुटुंबातील इथे 348 कुटुंब राहतात. 18 बिल्डिंगमध्ये 348 फ्लॅटचा हा रहिवासीचा एक संघ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 348 लोकांना बेघर करून बिल्डर पुण्यावरून इथे यायला मागत नाही आणि मग त्यांचा कोणीतरी इथला ऑफिसमधला बेरर येतो आणि दर महिन्याला काहीतरी कारण सांगतो. प्रत्येक वेळेला कारण सांगण्यात येतं की आम्हाला वित्तीय पुरवठा होत नाहीये. पण ॲग्रीमेंट करताना ही गोष्ट त्यांनी कधीही नव्हती सांगितली की मी वित्तीय पुरवठा झाल्याशिवाय तुमचं काम करणार नाही. मात्र आता वारंवार आम्हाला पत्र दिलं जातं की मला वित्तीय पुरवठा झाला की मी काम सुरू करतो. आणि जर एखाद्या संस्थेला जर 10 वर्षे वित्तीय पुरवठ्यामध्ये जर अडचण येत असेल तर आम्ही तेवढे सुज्ञ आहोत की यांना वित्तीय पुरवठा कधी होईल. आणि मग तोपर्यंत आमच्या 348 कुटुंबातील कमीत कमी 50 लोक स्वर्गवासी झालेले आहेत. आमचे वाडवडील काही लोक इथे घराची वाट बघून घर म्हणून स्वर्गवासी झालेले आहेत. ही अतिशय शोकांतिका आहे. इतक्या सुंदर ठिकाणी हे नगर वसलेलं आहे की या हिरानंदानी मेडोजच्या बाजूचं याचं ठिकाण आहे आणि अतिशय मोक्याचं ठिकाण असताना सुद्धा अशा प्रकारे लोकांना गृहीत धरून लोकांना त्यांची कुचंबना करून कोणी स्वस्थ राहू शकणार नाही. यापुढचं आंदोलन नागरिकांनी ठरवलेलं आहे की यापुढचं आंदोलन उपोषण आणि तीव्र आंदोलन करणार आहे. तर त्वरित विकासकांनी याच्यावर कारवाई करावी आणि लोकांना घर देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा लोकांच्या रोषाला बळी पडावं लागेल याच्यात शंका नाही. धन्यवाद. यामध्ये अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवासी जे आहेत ते केवळ भरडले जात नाही आहेत तर ते देशोधडीला लागत आहे. 14 वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जात आहे. कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत सेलच्या इमारतीच्या लोकांनी आणि जे मूळ रहिवासी आहेत याच्यामधले 14 वर्षामध्ये 50 जणांचं दुर्दैवी निधन पण झालं. आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही. हे जे विकासक आहेत
अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होत आहेत, त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे. आतापर्यंत आम्ही 6 विकासकांच्या विरोधामध्ये EOWकडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परांजपे स्कीम आहे काशीनाथ घाणेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये, आणि या स्कीममध्ये यांना घरं मुदतीत द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं, 14 वर्षात दिली नाही. आणि त्याच्यामुळे आजही निरनिराळ्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही, तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही. यांना लाज वाटायला पाहिजे. 30 महिन्याचे यांनी भाडं दिलेलं नाही या लोकांना, आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सोमवारी आम्ही एक मॅटर जे आहे ते EOWकडे पण नेणार, त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल, आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोव्हिजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी करतो. साहेब, म्हाडाची जमीन आहे आणि रहिवाशांची मिळून जमीन आहे. आम्हाला तुम्ही दिलेलं नाही, आम्हाला भाडी ताबडतोब सुरू करा, नाही तर जेलमध्ये जा. अशा पद्धतीने ही यांची परिस्थिती आहे रहिवाशांची. कारण की यांना 30 महिन्याची भाडी मिळाली पाहिजे आणि घर पण मिळालं पाहिजे, परंतु काहीच ते लोक देत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे याच्या विरुद्ध जे करता येईल ते या सगळ्या लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नाही, म्हाडाने अनेक इमारती ज्या आहेत, जागा ज्या आहेत त्या तिथल्या लोकांच्या मान्यतेने विकासकाला त्या लोकांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे म्हाडा याच्यातून बाजूला झालेला आहे. वर्तकनगरमध्ये 10 इमारती आहेत अशा, त्याच्यातल्या 6 इमारतीचे रहिवासी जेव्हा माझ्याकडे आले तर म्हाडाने कुठल्याही म्हाडाच्याकडे त्याचा अधिकार आता राहिलेला नाही आहे. तो विकासकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे, आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे. रहिवासी महत्त्वाचा आहे, त्याला घर वेळेत मिळणं महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने पुढची ठोस पावलं ही उचलली जातील.